नमस्कार. आज 1 एप्रिल, बरोबर 136 वर्षापूर्वी जन्मलेल्या डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांची 136वी जयंती. वयाच्या 36व्या वर्षी म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, ज्याचा वटवृक्ष आज संपूर्ण देशामध्ये डौलाने चमकतोय, डोलतोय. त्याच्या मुळं अतिशय खोलवर गेल्यात आणि ज्याचा विस्तार हा फक्त भारतातच नाही तर जगभर झालाय. जीवनाचं सर्व क्षेत्र व्यापणारा, प्रत्येक क्षेत्रामध्ये देशभक्तीचं स्फुरण चढवणारा, देशभक्तीचं बाळकडू पाजणारा, आपल्या देशाविषयी असीम निष्ठा बाळगायला शिकवणारा एक जबरदस्त संघटन, निस्वार्थ संघटन, लाखो स्वयंसेवकांना एकत्र बांधणारा, कोट्यवधी भारतीयांना योग्य दिशा देणारा असा हा वटवृक्ष आहे. किती मूलभूत विचार त्यांनी केला होता. ह्या देशातील जन्मणाऱ्या प्रत्येक नागरिकाने स्वतःला ह्या देशाचं सैनिक समजावं, पाईक समजावं. सर्वात प्रथम कोण तर देश, नंतर माझा धर्म, नंतर माझी जात, नंतर माझा वर्ण, नंतर माझं कुटुंब, नंतर मी. सर्वप्रथम देश आणि देश. सगळं विसरा आणि देशासाठी जीवनातून काही वेळ एकत्र येण्यासाठी द्या. एकच काम करा, रोज दिवसातला 1 तास एकत्र समाजामध्ये या. एकत्र या, खेळा, बस, बाकी सगळं निश्चित होईल. छोटा विचार ती प्रचंड मोठा झाला. खूप अभिमान वाटतो ह्या विचाराचे पाईक असल्याचा. खूप अभिमान वाटतो ह्या विचारांनी जे काही दिले त्यामुळे आज इथपर्यंत आपण आलोय हे सांगायचं. खूप अभिमान वाटतोय मी स्वयंसेवक आहे आणि डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांच्या संघाचा स्वयंसेवक आहे हे सांगायचं. तो स्वयंसेवक, तो संघ, ती राष्ट्रीय सेवक संघटना कधीच एका व्यक्तीची नाही, ती विचार आहे. ती सगळ्या देशाला मोठं करण्यासाठी कटिबद्ध आहे. डॉक्टर साहेबांना, डॉक्टर हेडगेवारांना आदरांजली वाहताना मला हेच वाटतंय, डॉक्टर साहेब तुम्ही दिलेला विचार इतका उत्तुंग आहे आणि इतका मोठा आहे की कदाचित तो स्वर्गापर्यंत सुद्धा मूर्त रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला तिथं सुद्धा जिवंतपणे तुम्हाला आदरांजली वाहता येईल, तुमचं दर्शन घेता येईल. इतका हा भव्य आणि दिव्य विचार आहे. भारत मातेला तर मोठं करतोच आहे, पण आमचं व्यक्तिगत जीवन सुद्धा उजळून निघतंय. आम्ही खूप आभारी आहोत आपले. पुनश्च एकदा कोटी कोटी आदरांजली. धन्यवाद.